हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त मजेतच असणार. तर आजचा जो काही ब्लॉग आहे ना तो स्पेशल असं काही नाही आहे. फक्त म्हणजे ऑफिसवरून आले आणि ऑफिसवरून आल्यानंतरचं जे काही रुटीन आहे ना ते आज थोडंसं वेगळं असणार आहे, जे रोजच्यापेक्षा म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं. आज मी शोरून आहे ना म्हणजे भरपूर दिवसापासून अशी एक गोष्ट मी कार्टमध्ये ठेवली होती किंवा फेवरेटमध्ये ठेवली होती, जी की मला ऑर्डर करायची होती. आज फायनली ती आली आहे. म्हणजे तिची काही प्राइस जास्त नव्हती बरं का, पण घेऊ की नको घेऊ की नको घेऊ की नको असंच काहीतरी माझं चालू होतं. आणि घेऊ की नको हे म्हणण्यात आहे ना जवळजवळ माझे 1-1.5 वर्ष त्यातच गेलं असेल. सो फायनली मी ती गोष्ट मागितली आणि 1-1.5 वर्षानंतर आपण ज्या गोष्टीची प्रतीक्षा करतो ना 1-1.5 वर्षापासून, आणि ती गोष्ट ज्या दिवशी आपल्याकडे येते ना त्या दिवसाचा आनंद काहीतरी वेगळाच असतो बरं का. असं तर मला वाटते, तुमचं माहीत नाही, कदाचित तुमचं पण असंच असेल. आणि आजचा जो काही लॉंग व्हिडिओ आहे ना तो मी तुमच्यासोबत ह्या ट्रायपॉडमध्ये शूट करणार आहे. तर हे ट्रायपॉड म्हणजे चांगलं आहे बरं का, एवढं काही बेकार नाही आहे. म्हणजे जे काही स्टार्टिंग करण्यासाठी चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मी हा ट्रायपॉडचा यूज केला होता. ह्याची ना क्वालिटी चांगली आणि मी तेव्हापासून यूज करते, ह्याला काहीच झालेलं नाही आहे. क्वालिटी बेस्ट आहे, पण प्रॉब्लेम फक्त एकच आहे की हे जे काही ट्रायपॉड आहे ना ते असं म्हणजे एकदम खूप असं जास्त खाली कॅमेरा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्ही होतं, म्हणजे आडवा उभा दोन्ही व्हिडिओ शूट होतात. पण जे काही कॅमेरा आहे म्हणजे मोबाईल आपल्याला पूर्ण एखादी रेसिपी वगैरे दाखवायचं असेल तर मोबाईलचा कॅमेरा एकदम खाली करायचा असतो, तो काही होत नाहीये. तर त्या म्हणजे आपल्याला जेवढं दाखवायचं असतं ना तेवढंच येत नाही, आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या पण येतात. तर असं ट्रायपॉड आहे, तर एकदम असं खाली होत नाही. आणि मी सगळं करून बघितल्याला पण नाहीच होत बरं का. सो जाऊ द्या, आज मला ह्याच ट्रायपॉडने शूट करायचं आहे. त्याचं मेन कारण म्हणजे जे काही माझं दुसरं ट्रायपॉड आहे ना मी तुम्हाला दाखवते. हा जो काही माझा ट्रायपॉड आहे ना तर हा बेस्ट आहे बरं का, छान आहे, क्वालिटी पण खूप सुंदर आहे. मी मागवला होता, तर ह्याची पण लिंक मी तुम्हाला देईन, त्याची जर भेटली ना तर मी तुम्हाला नक्की देईन बरं का. पण ह्याचं काय आहे ना, इथे आता मी रबर लावलेले, हे मोबाईल होल्डर आपण इथे मोबाईल लावतो ते इथे रबर लावून मी बघितलं की त्याला अटॅच होईल का नाही मोबाईल. कारण इथे एक रबरचं जे काय होतं ना तर ह्याला रबरचं आवरण होतं आणि त्यामध्ये मोबाईल अडकून ठेवायचं असं होतं. आणि आता म्हणजे त्यामध्ये हे आणते ना माझ्याकडून निघून पडलं आणि आता ह्याच्यामध्ये ना मोबाईल बिलकुल राहत नाही बरं का. ह्या ट्रायपॉडची क्वालिटी छान आहे, पण आता ते माझीच चुकीमुळं असं झालंय. तर हे मोबाईल आहे ना लगेच असा निसटून पडतो, ह्यातून उडून लगेच खाली पडतो, त्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम येतोय. बाकी हे मी फ्लिपकार्टवरून मोबाईल होल्डर मागवले, मग आता ते फ्लिपकार्टवरून जेव्हा येईल तेव्हा मी ह्याच्यामध्ये मोबाईल लागते का नाही ते पण मला बघावं लागेल. आता मग तेव्हा मी ह्याच्यावरून हे करील, मी म्हणजे व्हिडिओ शूट करू शकते. तर मग अशा पद्धतीने ह्या ट्रायपॉडचं असं झालं. आणि ह्या ट्रायपॉडची कथा आहे ना काय सांगू तुम्हाला. हे ट्रायपॉड आहे ना मी जवळजवळ 7 ते 8 किंवा 10-12 वेळेस म्हणलं ना तरी पण मी ऑर्डर करायचे आणि ते आपोआप फेल व्हायचं, म्हणजे ऑर्डर कॅन्सल व्हायची. मी कॅन्सल न करता पण समोरून कॅन्सल व्हायचे. आणि खूप दिवसानंतर मग म्हणजे माझं मन लगेच नाराज व्हायचं बरं का, की मी किती वेळ ट्रायपॉड मागवते, मला आता सध्या खूप गरज आहे ट्रायपॉडची. कारण मोबाईल धरायला वगैरे कोणी नसतं, मग अशा ट्रायपॉडची गरज लागते. आणि आत्ताच फायनली ट्रायपॉड आलं माझं आणि ते होल्डर खराब माझ्याकडूनच झालं. जाऊ द्या, मी आता फ्लिपकार्टवरून ते होल्डर मागितले, पण काय माहिती बसते का नाही बघूया आता. म्हणजे असंच पद्धतीचं मागवलंय मी, थोडंसं वेगळं आहे पण छान आहे. तर बघूया काय होईल. आता मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच. ते जे काय होईल ना ते मी मिनी ब्लॉगमध्ये शेअर करेल. सो बघूया. आता मी जस्ट ऑफिसवरून आलेले आणि आता मी आपल्या कामांना सुरुवात करते. आणि मला ना अजून एक तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. उद्या गणपती येणार आहेत आपल्याकडे आणि एवढं छान फील होते ना काय सांगू तुम्हाला. आणि हा व्हिडिओ जो काय आहे ना तो मी कदाचित मला आता खूप जास्त कंटाळा आलेला आहे, कारण मी ऑफिसवरून आलेली आणि मला ना उद्या गणपती बसणार तरी सुद्धा सुट्टी नाही आहे. सो उद्याचा दिवस कसा जातो कसा नाही तो मी तुमच्यासोबत मिनी ब्लॉगमध्ये
शेअर करेलच, कारण सर कदाचित उद्या दुपारी सुट्टी देऊ शकतात किंवा काय, मला आयडिया नाही आहे त्याचे, पण जे काय होईल ना ते मी तुमच्यासोबत मिनी ब्लॉगमध्ये शेअर करेल, कारण माझे जास्तीत जास्त मिनी ब्लॉग असतात हे तुम्हाला पण माहितीच आहे. तर म्हणजे एक असं जवळकीचं म्हणजे एक बारीक विचार केला ना खूप छान असं फील होते. आता मी तर जास्त गणपती बसवत नाही बरं का. आता ते जे गणपती न बसवण्याचं जे काही माझं कारण आहे ना, मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच का आहे कारण म्हणजे. तर चला आता म्हणजे खूप जास्त बसून बोलण्यात आपण जास्त वेळ घालवते असं मला वाटते, तर मी तुमच्यासोबत आता जे काही व्हिडिओ जी काय माझी आजची जी काही काम येतात ती मी तुमच्यासोबत शेअर करते. चलो सॉरी बाय नाही, व्हिडिओ पुढे बघत राहा. तर गाईज मला आता म्हणजे कशावरून जज करू नका, कारण माझा आवाज पण थोडासा वेगळा येत आहे आणि त्यातली त्यात व्हिडिओमध्ये थोडीशी गफलत पण होत आहे. याचं कारण म्हणजे ना मध्ये मी तुम्हाला पोस्ट टाकली होती यूट्यूबवर की काही पर्सनल कारणानिमित्त माझे काही व्हिडिओज येणार नाहीत. तर ह्याचं हेच कारण की 2 दिवस माझी तब्येत खूप जास्त खराब होती आणि रिकवर आपण काय 2 दिवसात लगेच होऊ शकत नाही ना. तरी बऱ्यापैकी म्हणजे 90-95% मी रिकवर झाले होते. फक्त 5% मी थोडीशी म्हणजे बोलण्यातून वगैरे दिसून येते. लगेच कमेंट्स करू नका किंवा जज करायला येऊ नका. सो ही जी काही भांडी आहेत ना ती सकाळची आहेत बरं का. आता मला पण सांगायला खूप जास्त विचित्र वाटते, मी शक्यतो सकाळची भांडी रात्री ठेवत नाही धुण्यासाठी. पण काय होतं ना, सकाळी मी आज काय झालं, सकाळी मी खूप जास्त उशिरा उठले होते आणि त्यामुळे ना मग सकाळी मी काही स्वयंपाक पण नव्हता केला जास्त, फक्त मला खिचडी करायची होती. पण ईश्वर बोलले की खिचडी नको, वरण भात कर. तर मग मी फक्त वरण भातच केला होता आणि घाई गडबडीमध्ये तसंच आवरलं. पण भांडी घासायला मला वेळच भेटला नाही. भांडी घासायला तसं पण 10-15 मिनिटं लागलीच असते आणि खूप जास्त उशीर झाला असता, मग काही जाऊन उपयोगच राहिला नसता. मग त्यामुळे आज माझी भांडी राहिली होती. तर ऑफिसवरून आले आणि आल्या ना सर्वात आधी ती भांडी घासून घेतली आणि नंतर ही छान भाजी वगैरे धुवून घेतली, कारण मला करायची होती आज पावभाजी. आणि पावभाजी मी लागले पावभाजीच्या तयारीला. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की मी ना म्हणजे मला ना गणपती मी न बसवण्याचं कारण म्हणजे ना की मला ना गणपती म्हणजे मी 1-1.5 दिवसाचा गणपती मी घरामध्ये बसू शकते. पण मला बरोबर नाही वाटत की मला स्वतःला नाही आवडत वैयक्तिक की 1-1.5 दिवसाचा गणपती बसवायला. आणि जरी मी गणपती बसवला ना तरी म्हणजे आमचे म्हणजे माझा नवरोबा दोघे नाही म्हणणार, आपण 10 दिवसाचाच गणपती बसवा, 1 किंवा 1.5 दिवसाचा नको. मग कमीत कमी तो 7-8 दिवस तरी आपल्या सोबत राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे ना आणि कसं ना जॉब अगोदरच मला जॉबला सुट्टी नाही, जॉब आणि घरकाम ह्यात माझी खूप मोठी धांदल उडते. आम्ही गौराई बसवतो, पण माझ्या सासूबाई त्या गौराई बसवतात. तर आता त्या येणार आहेत, तर आम्ही बसवणार आहोत गौराई, त्या येणार आहेत गावाकडून. आणि काय होतं माहितीये का की आम्ही ना म्हणजे हे जे काही घर आहे ना ते ह्या घरी म्हणजे ज्या दिवशी मला असं वाटेल ना की माझं म्हणजे जे काही स्वतःचं हक्काचं जे दुसरं नवीन घर होईल ना त्या घरी तर मी 101% गणपती बसवणार आहे, त्यात काही विषयच नाहीये. सो फायनली बघा ही काही फुरे, कोबीचे फुरे, वाटाणे, बटाटा, टोमॅटो, जे काही भाज्या असतात ना आणि रंग येण्यासाठी बीट मी शिजू घातलं होतं पावभाजीच्या तयारीसाठी. आणि नंतर आले गार्डन मध्ये. चला म्हणलं चलता कामं भरपूर होती, पण म्हणलं चलता ना एक गार्डन मध्ये जाऊया, एक चक्कर मारूया. आणि एवढी छान कळ्या आल्या होत्या ना, कळ्या म्हणजे खूपच छान असं वाटत होत्या 2-3 दिवसात जसं काय एकदम म्हणजे जास्वंदाला तर खूपच छान फुलं आले होते बरं का. नंतर मी फ्रेश झाले आणि हे गुड वाईफचं जे काय फेस वॉश आहे ना ते बऱ्यापैकी चांगलं आहे बरं का. खूप सारे इन्फ्लुएन्सर वापरतात म्हणून मी पण केलं होतं ऑर्डर, रिझल्ट चांगला भेटला. मग मी स्वतः फ्रेश झाले, छान देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर ही आज मला ना मी तुम्हाला म्हणलं ना आज माझं थोडंसं वेगळं रुटीन आहे. तर आहे ना माझे भरपूर काही कपडे कपाटात, काही कपडे इकडे तिकडे असे भरपूर कपडे पडले होते. आज फायनली ना मी थोडा वेळ काढला आणि मोटिवेट करून घेतलं स्वतःला आणि ही जिकडे कपडे पडले होते ना तिकडली सगळे कपडे काढली. जी लागत नाहीत ना ती वेगळीकडे ठेवली, जी लागतात ना ती म्हणजे एका बाजूला ठेवली.
आणि कपडे व्यवस्थित ठेवण्याचं मेन कारण म्हणजे ना, हे बघा मी मिशोवरून हे जे काही वॉर्डरोब आहे ना, कापडाचं आहे बरं का, पण ते मी मागवलं होतं. आणि आज काय झालं म्हणजे दुपारी आलं होतं, ऑफिसमध्येच आलं होतं. मग दुपारी मी ऑफिसमधून टाइम काढला आणि अर्ध्या तासासाठी घरी आले. अर्ध्या तासासाठी मला दम नाही निघला, कारण मला ते पटकन फिट करून बघायचं होतं की कसं होते कसं नाही. मग मी ते पटकन फिट केलं आणि नंतर फिट केल्याच्या नंतर मला ते ओके ओके वाटलं आणि मी ते ठेवलं घरामध्येच. आणि म्हणलं आता संध्याकाळी आलं ना की तेवढाच आपला टाइम वाचेल, फिटिंग न करता डिरेक्टली आपण कपडे त्यात ठेवू शकतो. सो ह्याची क्वालिटी आहे ना बऱ्यापैकी ठीक आहे, म्हणजे एकदम चांगली नाही म्हणता येणार, क्वालिटी छान आहे बरं का. पण आतमधले जे काही वॉर्डरोबच्या कप्प्याचे जे काही असतात ना, आपलं कापडीच होतं बरं का ते, पण त्याची क्वालिटी मला एवढी काही खास वाटली नाही. बाकी बाहेर नळ्या वगैरे छान होतं, पण ठीक आहे सध्या तात्पुरतं वापरायला होतं ते, कारण सध्या त्याचं काम तात्पुरतं होऊन जाईल माझ्याच्याने. नंतर ते काम मला जवळजवळ 1-1.5 तास लागला, पण व्हिडिओमध्ये ना किती पटपट काम होतात बघा. नंतर मग आले पावभाजीचे, भाजी शिजली होती. मग मी मस्तपैकी तेल गरम केलं, तेल घातल्याच्या नंतर तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण, ठेचलेला लसूण, कढीपत्ता घातला, त्याच्यामध्ये कांदा घातला, छान लाल होऊन दिला. लाल होऊन दिल्याच्या नंतर त्यात शिमला मिरची आणि टोमॅटो घातली, ती पण छान परतून दिली झाकण ठेवून कमी गॅसवर. नंतर त्यामध्ये ना छान लाल झाल्याच्या नंतर परतल्यानंतर ना त्यातमध्ये मी जी काय बारीक केलेली भाज्यांची ग्रेव्ही होती ना, जी शिजून घेतल्या होत्या मी त्या भाज्या, आणि नंतर ग्रेव्ही केली होती, तर त्या ग्रेव्ही त्यामध्ये मी घातली. त्यात नाना प्रकारचे मसाले घातले, म्हणजे पावभाजी मसाला, धना पावडर, जो काय आपला घरगुती मसाला असतो तो मसाला, अंबारी मसाला. जास्त मसाले मी जास्त प्रकार असं घालत नाही, कारण छातीमध्ये ना नंतर खूप जास्त त्रास होतो त्यामुळे. आणि नंतर वरून कोथिंबीर वगैरे घातली, थोडीशी आमचूर पावडर टाकली, चवीनुसार मीठ हळद घालून आहे ना. मग नंतर थोडीशी शिजायला ठेवली. ती इकडे भाजी शिजते ना तोपर्यंत मग मी इकडे हे जे काही कपडे मी मगाशी बाजूला काढले होते ना, म्हणलं ती कपडे टाकून देण्यापेक्षा काहीतरी उपयोगात आणूया, त्यामुळे मी ती फाडली. आणि काही कपडे म्हणजे लागतं ना आपल्याला गॅस पुसायला, किचन पुसायला, फरशी पुसायला, काही म्हणजे खूप सारे कपडे लागत असतात आपल्याला घरामध्ये, गॅलऱ्यांच्या काचा वगैरे पुसायला, आपले स्वतः म्हणजे मिरर वगैरे पुसायला, म्हणजे असे काही लागतात ना, त्यासाठी मी ठेवली होती. जास्त असे कापून चांगले व्यवस्थित ठेवून दिले होते. आणि जे लागत नाहीत ना मग ते टाकून देण्यासाठी मी बॅगेत भरून ठेवले होते. आणि नंतर पावभाजी तयार झाली. आणि पावभाजी एवढी यम्मी झाली होती, एवढी चविष्ट झाली होती ना, तर काय विचारूच नका, अप्रतिम. मला तर खूप जास्त आवडली होती, मी खूप मस्त एन्जॉय केली. आणि काय होतं माहिती आहे का, त्यात थोडंसं आमचूर पावडर टाकली ना तर त्याला अजूनच चव येते. पण काय सांगू तुम्हाला, स्वयंपाक झाला ना, किचनवर एवढा पसारा, एवढी भांडी, ती मग पटापट क्लीन करून घेतली. आणि ही जी काही रॅक आहे ना ती मी ऑनलाईन घेतली होती बरं का, ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. रॅक खूप छान आहे, म्हणजे प्राइसच्या मानाने खूप छान रॅक आहे. आजकाल ना 200-250 रुपयात येतं तरी काय ना, मग त्या मानाने ठीक होती. आणि नंतर मला हे काय फ्रीज आहे ना, ते फ्रीज क्लीन करून घ्यायचं होतं. आज मला बऱ्यापैकी कामे आवरायची होती. हा 10-15 मिनिटाचा व्हिडिओला ना मला अक्षरशः 3 ते 4 तास काम आवरायला लागली होती. मग ह्याच्यावरली जी काय फ्रीज कव्हर होता ना तो मी धुवायला टाकला, आणि मी दुसरा फ्रीज कव्हर त्याच्यावर टाकणं होतं. फ्रीजवर इतक्या दिवसापासून एवढा पसारा झाला होता ना, तर काय विचारूच नका बरं का. फायनली तो मी आज क्लीन करून घेतला, फायनली आज मुहूर्त भेटला. आणि हे काही एवढी छान जी काही फुलदाणी आहे ना ती मी म्हणजे ऑनलाईन नाही घेतलेली, ती मी म्हणजे मार्केटमधून आणली होती. एवढं छान दिसत होतं ना, तर काय विचारूच नका, माझी फेवरेट झाली ही. आणि अशाच माझ्या संपलेल्या कामांसोबत आजचा मी माझा व्हिडिओ संपते. शेवट भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत